गुड आफ्टरनून। बीए सेकंड ईयर का हमारा जो चौथा चैप्टर चालू था उसमें हित की वैशिष्ट्य हमने देखी। अब इसके बाद हम देखेंगे राष्ट्रीय हिताचे प्रकार। राष्ट्रीय हिताच्या प्रकारामध्ये काय आहे? थॉमस रॉबिन्सन या विचारवंताने राष्ट्रीय हिताचे 6 प्रकार सांगितले आहेत। ते पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1, प्राथमिक हित संबंध। प्राथमिक यानी प्रायमरी। पहिला, प्राथमिक हित संबंध राज्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्यांच्या संरक्षणासाठी राज्य सर्वात मोठे बलिदान आणि त्याग करण्यासाठी सर्वदा तयार असते। राष्ट्राचे संरक्षण करणे हे प्राथमिक हित संबंधाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे। दुसरा, दुय्यम हित संबंध यानी की सेकंडरी। प्राथमिक हित संबंधापेक्षा या हित संबंधास कमी महत्त्व आहे, तरी सुद्धा राज्याची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। या हितसंबंधामार्फत विदेशातील आपले नागरिक आणि राजदूत यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे काम केले जाते। तिसरा आहे स्थायी हित संबंध। स्थायी यानी की परमनंट। स्थायी स्वरूपाच्या हितसंबंधांना खूप महत्त्व आहे। या संबंधामार्फत राज्याचे अस्तित्व नेहमी टिकवून ठेवले जाते। दीर्घकालीन लक्ष्य प्राप्त करणे या प्रकाराचे उद्दिष्ट असते। भारताने कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार करून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे। चौथा आहे परिवर्तनीय हितसंबंध। परिवर्तनीय यानी कि बदलने वाले। परिवर्तनीय हितसंबंध परिस्थितीनुसार सतत बदलत असतात। हा बदल कधी कधी जनमताचा आधार घेऊन देखील केला जात असतो। राजकीय मुत्सद्द्यांना विचारांचा देखील यावर प्रभाव असतो। पाचवा आहे सामान्य हितसंबंध यानी कि कॉमन इंटरेस्ट। सामान्य प्रकारच्या हितसंबंध राष्ट्रीय हितसंबंधात राष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यापारावर व बाजारपेठावर लक्ष केंद्रित केले जाते। यासाठी पोषक असे वातावरण निर्माण केले जाते। इंग्लंडने या प्रकारचे धोरण आखून युरोप खंडात सत्ता संतुलन निर्माण करण्याचे काम केले होते। सहावा आहे विशिष्ट हितसंबंध। आता विशिष्ट हितसंबंध काय आहे? तर सामान्य हितसंबंधातून विशिष्ट हितसंबंधाची निर्मिती होत असते। युरोप खंडात सत्ता संतुलन निर्माण करणे हे यात इंग्लंडचे हित होते। बेल्जियम आणि हॉलंडवर कोणीही आपले प्रभुत्व निर्माण करू नये म्हणून इंग्लंड नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे। कारण नेपोलियन बोनापार्टने हॉलंडवर आणि बेल्जियमवर आपले वर्चस्व सिद्ध केले असले तर त्यांनी इंग्लंडवर आक्रमण केले असते। म्हणून ही दोन्ही राष्ट्रे तटस्थ राहिली पाहिजे ही इंग्लंडची खेळी होती। आधुनिक युगात अनेक राष्ट्रे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विशेष हितसंबंध निर्माण करण्यासाठी एकत्र येत आहे। यानंतर आपण पाहू राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रमुख साधने। राष्ट्रीय हितसंबंधाची प्रमुख साधने काय होती? तर यामध्ये नंबर 1 आहे मुतसद्देगिरी किंवा राजनीय, जिसे हम डिप्लोमेसी कहते हैं। मुतसद्देगिरी यानी कि जो राजकारण में जो है तो रुझा हुआ है, बहुत घुसा हुआ है और बहुत ज़्यादा उसको नॉलेज है, बहुत मालूमात है, ऐसी शख्सियत को जो है तो हम मुतसद्दी नेता या मुतसद्दी जो है तो शख्स कहेंगे। तो यहाँ पर बताया जाता है कि प्राचीन काळापासून ते आजपर्यंत राष्ट्राचे हित सुरक्षित ठेवण्याचे व त्यात वाढ करण्याचे साधन म्हणून राजनयाकडे बघितले जाते। राजनय म्हणजे असे साधन की ज्याद्वारे एक राज्य वेगवेगळ्या राज्याशी संबंध स्थापित करीत असते। राजनय जेव्हा अपयशी होतो तेव्हा युद्ध अटळ बनते। राजनयाचे महत्त्व युद्ध होण्यापूर्वीही आणि युद्ध संपुष्टात आल्यानंतरही असते। दूसरा है आर्थिक साधन। आर्थिक साधन जो है तो हर राष्ट्र का जो है तो एक हित संबंध होता है, जिसके बगैर जो है तो राजकीय, सामाजिक और हर कारोबार जो है तो चलाना मुश्किल होता है। अंतर्राष्ट्रीय पातळीवर आज आर्थिक साधन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। पूर्वीच्या काळात लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हवी ती बाब प्राप्त करता येत होती। आज परिस्थितीत बदल झाले आहेत।
आर्थिक साधनांच्या जोरावर आज सत्तेची सूत्रे फिरत आहेत. तिसरा, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद. साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हा तिसरा साधन आहे. तो तिसरं साधन कशाप्रमाणे आहे तर औद्योगिक क्रांती उदयास आल्यानंतर विविध देशांच्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी वसाहतवादाचा पुरस्कार केला गेला. युरोपातील इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल हे देश वसाहतवादाच्या स्पर्धेत उतरले. पुढे वसाहतवादाचे रूपांतर साम्राज्यवादात झाले. वसाहतवादात व्यापारी हितसंबंधापुरते असलेले संबंध विस्तारित करून स्वतःच्या राष्ट्रहितासाठी अनेक देशांनी मागासलेल्या देशांची पिळवणूक केली. चौथा मुद्दा आहे युद्ध, यानी की लढाई, जंग. युद्ध हा राष्ट्रहिताचा साधन कसा असू शकतो तर स्वतःच्या राष्ट्राचे हित साध्य करण्यासाठी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत अनेक राष्ट्रांनी युद्धाचा मार्ग अवलंबिलेला आहे. युद्धाचा मार्ग अवलंबिल्यानंतर यामध्ये एकतर विजय प्राप्त होतो, नाहीतर पराजय जिसे हम कहेंगे, यानी कि शिकस्त भी हो सकती है. अगर विजय प्राप्त होता है तो हमारी इकोनॉमिकल कंडीशन बढ़ जाती है, ज़मीन बढ़ जाती है, दूसरे देश के ऊपर कब्ज़ा हो जाता है, बहुत सारी बातें होती है जिसकी वजह से हमारे देश का जो तो राष्ट्र का हित जो है तो बढ़ जाता है और हमारी सत्ता भी बढ़ जाती है. इस वजह से जो है तो युद्ध को जो है तो राष्ट्र हित का साधन माना जाता है. नंबर 5 है जागतिक हितसंबंधाच्या आधारे राष्ट्रीय हित. जागतिक हितसंबंधाच्या आधारे राष्ट्रीय हित कसं आहे तर जागतिक पातळीवरील प्रत्येक राष्ट्राचे ध्येय आपले राष्ट्रीय हित साध्य करणे हेच असते. याबरोबरच R.A. फॉक आणि S.H. मेंडलोव्हिज यांच्या मते काही आंतरराष्ट्रीय प्रश्नातून राष्ट्रीय हितसंबंध आकार घेत असतात. उदाहरणार्थ युद्ध, गरिबी, दारिद्र्य, वांशिक पेचप्रसंग आणि वसाहतवाद इत्यादी. त्याचबरोबर जागतिक स्तरावरील संघटनांची काही ध्येय धोरणे असतात, त्यातून राष्ट्रीय हितसंबंध उदयास येत असतात. उदाहरणार्थ संघर्षाचा बिमोड करणे, सर्वांगीण विकास साधणे, शांतता आणि सुरक्षितता, शस्त्रापासून शस्त्रकपात, युद्धाला विरोध, वसाहतवादाला व साम्राज्यवादाला विरोध अशी उद्दिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय हितसंबंध साधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रकार आणि राष्ट्रीय हितसंबंधाची साधने आपण पाहिली. यानंतर पुढे आपण राष्ट्रीय सत्तेवर चर्चा करणार आहोत. तर याचा पुढचा व्हिडिओ आपण आवश्यक तो पाहण्याचा प्रयत्न करावा. यहाँ पर मैं विराम लेता हूँ. धन्यवाद.